सीपीएन बेरार महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एक दिवसीय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या या आभासी चर्चासत्रामध्ये झूम या आभासी व्यासपीठावर आपण आज एकत्रित आलेलो आहोत। या चर्चासत्रामध्ये उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बाराते सर, चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक वक्ता श्री राजेश भराटे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जे के महाजन सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉक्टर अजय कुलकर्णी सर, गोपाल कुकडे, चर्चासत्राला उपस्थित स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वप्रथम मी या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार, मी डॉक्टर विनोद डोंगरवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, सीपीएन बेरार महाविद्यालय, महाल, नागपूर। विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं की हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात स्वतःला शैक्षणिक दृष्टिकोनातून उभे करणे व स्थिर स्थावर करणे फार कठीण झालेले आहे। क्षेत्र कोणत्याही प्रकारचे असो, स्पर्धा ही आलीच आहे। या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही। आपण आणि जर आपण स्वस्थ बसलो तर मात्र संदीप त्रिवेदी यांच्या कवितेप्रमाणे सब जाग रहे तू सोता रह, किस्मत के थामे रोता रह, जो दूर है माना मिला नहीं, जो पास है वो भी होता रहे, याप्रमाणे आपली अवस्था होईल। परंतु मित्रांनो, असं आम्ही होऊ देणार नाही आणि यासाठी आम्ही आमच्या महाविद्यालयाद्वारे विविध कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करीत असतो। सद्य परिस्थितीमध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा तत्संबंधित कल हा स्पर्धा परीक्षांकडे जास्त आहे। कोविड-19च्या दोन्ही लाटानंतर जनजीवन पूर्ववत आलेलं आहे आणि त्यानंतर शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केलेले आहे। या स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाताना आपल्याला अनेक अडचणी उद्भवतात आणि या अडचणींना दूर करण्यासाठी सीपीएन बेरार महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मला अधिकारी व्हायचंय या आभासी चर्चासत्राचे आम्ही आज आयोजन केलेले आहे। या चर्चासत्राला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। वेलकम सर। त्याचप्रमाणे मला अधिकारी व्हायचंय या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यावरून श्री राजेश भराटे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सरांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो व या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉक्टर अजय कुलकर्णी सरांना मी आमंत्रित करतो। डॉक्टर अजय कुलकर्णी सर। धन्यवाद डोंगरवार सर। सर्वांना नमस्कार। सीपीएन बेरार महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मला अधिकारी व्हायचंय या एकदिवसीय व्याख्यानाचं आयोजन आज आपण इथे केलेलं आहे। श्री राजेश भराटे हे आपल्याला उद्बोधन करणार आहेत। मी भराटे सरांचं स्वागत करतो आणि प्रास्ताविकाला सुरुवात करतो। मित्रो, डोंगरवार सरांनी म्हटल्याप्रमाणेच हे स्पर्धेचं युग आहे। म्हणजे केवळ ही स्पर्धा नोकरीच्या संदर्भातली नाही, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पावलागणिक आपल्याला स्पर्धा करावी लागते। ती स्पर्धा सकारात्मकरित्या करावी लागते आणि जो त्या दृष्टीने वाटचाल करत असतो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असतो,
त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असतं. मित्र, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या स्पर्धेत आपल्याला टिकायचं आहे, पाय रोवून उभं राहायचं आहे, आपला लौकिक वाढवायचा आहे, आपल्याला खंबीरपणे या सगळ्या गोष्टींचा सामना करायचा आहे आणि समाजात आपल्याला आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या परिसराचं नाव करायचं आहे. आणि त्यामुळेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जे आमच्या सीपीएन बेरड महाविद्यालयाचं आहे, भराटे सर, मी अभिमानाने आणि आनंदाने सांगेल की आम्ही जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलं आहे त्याला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहे आणि 11व्या वर्षात आम्ही पदार्पण करीत आहोत. या 10 वर्षाच्या निमित्ताने आम्ही मोठा उपक्रम राबवणार होतो, परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे हे शक्यच नव्हतं. ही 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या निमित्ताने याचं आयोजन आहे आणि मला अधिकारी व्हायचंय हा आमचा नेहमीचा उपक्रम आहे. आम्ही 7 दिवसाची एक कार्यशाळा आयोजित केली होती 2-3 वर्षापूर्वी. नंतरच्या काळात मला अधिकारी व्हायचंय याचं आयोजन करणं शक्य नाही, परंतु तुम्ही व्याख्यानाला येणार हे ऐकल्यानंतर निश्चितपणेच विद्यार्थ्यांमध्ये ती जागृती निर्माण झाली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये तो उत्साह निर्माण झाला पाहिजे, म्हणून तोच उपक्रम आम्ही पुढे कंटिन्यू करतोय. मला अधिकारी व्हायचं आहे या शीर्षकामधूनच आपल्याला लक्षात येईल की उत्साह निश्चितपणेच आपला वाढला असेल. जवळपास आमच्या केंद्रावर जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जे विद्यार्थी अभ्यास करतात ती सर्व ग्रामीण भागातून आलेली आहेत. कदाचित आपणही सर ग्रामीण भागातून असाल. चालू घडामोडी चे आपण प्रसिद्ध लेखक आहात आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेलं आपलं प्रकाशन, आपलं चालू घडामोडीचं साप्ताहिक हे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. आणि सर, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. फक्त एका गोष्टीचा उल्लेख करतो की कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातून एकदा, म्हणजे हा पौर्णिमेचा दिवस यासाठी महत्वपूर्ण आहे की लक्ष्मीची कृपा होते. आज लक्ष्मी रात्री या पृथ्वीवर पाहत असते वगैरे वगैरे, आपल्याला माहिती आहे या गोष्टी. त्या बाजूला ठेवल्या तरी एक भूगोलाच्याही दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे की आज चंद्र हा 16 आपल्या कला पूर्ण करत असतो. चंद्रकला ज्या आहेत त्या आजच्या दिवशी 16 कला पूर्ण चंद्र आपल्याला दिसत असतो आणि त्या दृष्टीने आजचं महत्व आहे. भौगोलिक दृष्ट्याही महत्व आहे, धार्मिक दृष्ट्याही महत्व आहे, सामाजिक दृष्ट्याही त्याचं महत्व आहे. आणि म्हणूनच आजचा हा दिवस आम्ही सर निवडलेला आहे की 16 कला चंद्र पूर्ण करतो. आणि आज आपले विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचं व्याख्यान म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की आपण जेव्हा संध्याकाळी या कोजागिरी पौर्णिमेला दूध आठवतो आणि ती चंद्रकिरण त्या दुधामध्ये पडावीत की जेणेकरून त्याचं अमृत होईल, त्याचं आपण प्राशन करू. आज तुमचं व्याख्यान आयोजित करण्यामागे सर हाच हेतू आहे की ते तुमचे जे शब्दामृत आहेत ते विद्यार्थ्यांच्या कानावर पडावेत आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं, त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये एक चांगलं उत्तम मार्गदर्शन मिळावं, एक दिशा मिळावी आणि विविध क्षेत्रातल्या नोकऱ्या असोत की जीवनात पाय रोवून उभं राहणं असो, या संदर्भात उत्तम आपण मार्गदर्शन करता. निश्चितपणेच त्यामुळेच आम्ही वक्ता म्हणून आपली निवड केलेली आहे. अर्थात तुमच्याशी आम्ही संपर्क साधला क्षणात तुम्ही हो म्हणाले, कारण ते तुमचं व्रत आहे की आपण या ग्रामीण भागातील आणि सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहणं आणि त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणं, त्यांना दिशा दाखवणं हे आपलं व्रत आहे. आणि याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधा आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करणं हे आमचंही व्रत आहे, आमच्या महाविद्यालयाचंही व्रत आहे. त्यामुळे निश्चितपणेच मला अधिकारी व्हायचंय या आजच्या व्याख्यानाचं निश्चितपणेच खूप उत्तम आयोजन होईल. आपलं व्याख्यानही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि आपले शब्दामृत आजच्या कोजागिरीच्या दिवशी विद्यार्थ्यांना निश्चितपणेच मार्गदर्शक ठरतील. मी पुन्हा एकदा
आपलं आणि सर्व उपस्थितांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी सर. यानंतर आजच्या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक श्री राजेश भराटे सरांचे थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतोय. सरांच्या अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधनं पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. सरांना चालू घडामोडी, मराठी भाषा व्याकरण, CSAT या परीक्षांचा 11 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. जवळपास 12 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक सरांच्या लेखणीतून झालेले आहे. स्पर्धात्मक परीक्षांवर सरांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेक्चर होत असतात. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात चालू घडामोडीचे लेखक म्हणून सरांचे नाव प्रसिद्ध आहे. आणि सर सध्या श्री साई पब्लिकेशन पुणेचे डायरेक्टर म्हणून कार्य करतात आहे. सरांना मी अशी विनंती करतो की सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना मला अधिकारी व्हायचे या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन करावं. भराटे सर. थँक्यू सर. सर्वांना प्रथम नमस्कार. मला अधिकारी व्हायचंय या टायटल खाली आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. नागपूर येथील प्रसिद्ध CP अँड बेरर महाविद्यालय या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्यामधील अर्थशास्त्र विभाग आणि स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे सेमिनार आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यक्रमाला सन्माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते सर असतील. त्याचबरोबर आपले समन्वयक, आपले स्पर्धा परीक्षा केंद्र सेंटरचे समन्वयक डॉक्टर विजय कुलकर्णी सर, त्याचबरोबर संयोजक विनोद डोंगरवार सर यांचा मी सर्वात प्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या, आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी महत्वाची माहिती मला शेअर करण्यासाठी संधी मिळाली. आपण या ठिकाणी खरोखर संधी दिली त्याबद्दल मी आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या सेंटरला या ठिकाणी सरांनी सांगितलं, कुलकर्णी सरांनी सांगितलं की 10 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखरच या ठिकाणी कौतुकास्पद बाब आहे की आज पाहतो आपण की स्पर्धा परीक्षेचं जे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल की एक बाजारू स्वरूप प्राप्त झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फीस घेऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी गायडन्स केलं जातं. त्याच्यामध्ये त्यांचं प्रामाणिक हेतू असतो का नसतो हा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सर्वांना. परंतु खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील अतिशय होतकरू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं प्रॉपर गायडन्स देण्याचं काम आपल्या या कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे थोडे स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत जे कॉलेज चालवतात आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांना वर्ष त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. आणि मला सरांनी सांगितलं की डोंगरवार सरांनी की बाबा आपल्या सेंटर मधून प्रत्येक वर्षी PSI असतील, पोलीस भरती असेल किंवा विविध पदावर या ठिकाणी चांगल्या प्रकारे विद्यार्थी सिलेक्ट सुद्धा होत आहेत. म्हणजे खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आजच्या लेक्चरच्या माध्यमातून एकच मी सांगणार आहे की सुरुवातीपासून म्हणजे स्पर्धा परीक्षा सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे मुलाखतीपर्यंत आपल्याला कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे नेमका अधिकारी होताना कोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला आगामी काळामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला तुमचा वेळ वाचेल. आणि जे पाहतो आज की पुण्यासारख्या ठिकाणी असेल, पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातील बहुतांशी शहरातली मुलं इथे येतात, हजारो रुपये खर्च करतात, क्लासेस लावतात, परंतु बहुतांशी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये या ठिकाणी भ्रमनिराश पडतो. जे थोडे विद्यार्थी असतात की त्यामध्ये सिलेक्ट होतात. परंतु नागपूर सारख्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला घर बसल्या कॉलेजमध्ये सुद्धा असं प्रॉपर गायडन्स या ठिकाणी मिळत आहे. ते खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे आणि तो त्याचा या संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घेणं अतिशय गरजेचं आहे, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर आजच्या प्रोग्राम मध्ये मला अधिकारी व्हायचंय. तर या विषयामध्ये मार्गदर्शन करत असताना मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्यांदा एक गैरसमज असतो प्रथमतः की मी बरेच जण असे विचारतात स्पर्धा परीक्षामध्ये सुरुवात करताना
की गव्हर्नमेंट जागा तर तुमच्या 100, 200, 300 काढतं जागा, 500 जागा काढतं आणि विद्यार्थी तर 4 लाख 5 लाख असतात या ठिकाणी. मग तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे? पण तुम्हाला एकच सांगेल की वारंवार ह्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातात की आपल्याला 500-400 जागांची आवश्यकता नाही, आपल्याला फक्त एका जागेची आवश्यकता आहे. बरोबर आहे. आपण दुसऱ्याचा जागेचा विचार न करता आपल्या स्वतःसाठी एक जागा आहे ना तिथं, एवढा फक्त आपण प्राथमिक स्पर्धा परीक्षा सुरू करताना या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. बरेच म्हणतात, कारण कसं स्पर्धा परीक्षेमध्ये जसं आपण सरांनी सांगितलं की पौर्णिमाला आता जत्रा पण या ठिकाणी असतात बऱ्याच ठिकाणी, की जत्रा या ठिकाणी हौशे-नवशे पण या ठिकाणी बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये असतात. की तुम्हाला सांगेल की नेमकी एमपीएससी कोणी करायची आहे? मी तुम्हाला प्रश्न आणलेले आहेत मी. एमपीएससी कोणी करायची आहे? एमपीएससी पास होऊ शकतो का आपण? किंवा एमपीएससी कोण पास होऊ शकतो? हे पण मी तुम्हाला सांगणार आहे की स्पर्धा परीक्षा कोणी करावी आणि स्पर्धा परीक्षा हा कोण पास होऊ शकतो. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचं करिअर हे ऑप्शन असू शकतं का? बऱ्याच जणांचं असतं करिअरचं ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन असे सांगतात. आपण त्याचा पण विचार करूयात. ए, बी, सी चा ऑप्शनचा पण विचार करूयात. त्यानंतर स्पर्धा परीक्षा आपण किती काळ या ठिकाणी घालावा लागेल किंवा स्पर्धा परीक्षेचा आपण किती वर्ष अभ्यास करावा, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी चांगल्यात चांगली पोस्ट मिळेल. ह्या पण गोष्टीचा मी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची सुरुवात ही कशापासून करावी? म्हणजे स्पर्धा परीक्षा सुरू करत असताना अभ्यास मटेरियल कोणतं करावं किंवा कुठून त्या ठिकाणी म्हणजे तुमचं 12वी नंतर सुरू करावी का ग्रॅज्युएशन नंतर सुरू करावी किंवा म्हणजे 10वी नंतर? मी ह्या गोष्टी पण तुम्हाला सांगणार आहे की स्पर्धा परीक्षेची सुरुवात ऍक्च्युली या ठिकाणी केव्हापासून केली पाहिजे. त्याचबरोबर की मोठे क्लास न लावता स्पर्धा परीक्षेमध्ये फॅड आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की क्लासेस हे मोठं फॅड आहे. बरोबर आहे की त्याचबरोबर दुसरं गोष्ट म्हणजे मला पुण्याला जायला पाहिजे. पुण्याला गेलं तर त्या ठिकाणी माझे सक्सेस होऊ शकतो. असं एक फॅड असतं की मोठे क्लास न लावता मी स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो का? किंवा पुण्या किंवा मोठ्या शहरामध्ये जाऊन मी न जाता सुद्धा स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो का? तर याचं उत्तर येस आहे. त्या गोष्टी पण तुम्हाला मी क्लिअर करणार आहे. त्यानंतर अभ्यासाच्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे मी, की समजा युपीएससी करत असाल तुम्ही, एमपीएससी करत असाल किंवा पोलीस भरती, सरळ शिबी करत असाल, पीएसआय, एसटीए, त्या सर्व परीक्षांची जी आवाक आहे किंवा ज्याला आपण डेप्थ असं म्हणतो ते वेगळं आहे प्रत्येक ठिकाणी. त्याची सुद्धा तुम्हाला डेप्थ या ठिकाणी मी आज सांगणार आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे टप्पे तुम्हाला माहिती आहेत सर्वांना. पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत असेल. या तिन्ही टप्प्यामध्ये कशा स्वरूपामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी कोणत्या बाबी गोष्टी आहेत? अतिशय महत्वाच्या बाबी तुम्हाला सांगणार आहे. 4 गोष्टी. त्यामध्ये सिलेबस तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपलं स्टडी मटेरियल किंवा ज्याला आपण बुक्स म्हणतो त्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. किंवा स्ट्रॅटेजी, की आता समजा आता राज्यसेवेची जाहिरात पडलेली आहे 2021 ची. तर आतापासून जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला राज्यसेवेचा, तर तुम्ही 2021 ची राज्यसेवा कशी पास होऊ शकाल या संदर्भात तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कंबाईन म्हणजे पीएसआय, एसटीए असेल किंवा इतर परीक्षांची सुद्धा जाहिरात स्पर्धा एमपीएससीच्या मोठ्या प्रमाणात पडणार आहे. कारण मित्रांनो सांगतो की 2022 हे वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी सुवर्ण संधीचं असणार आहे. 10 वर्षापूर्वी म्हणजे 2012 हे वर्ष म्हणजे तब्बल 10 वर्ष मागे गेलं जर तुम्ही पाहिलं असेल की 10 वर्षापूर्वी अतिशय मोठ्या प्रमाणात जाहिराती एमपीएससीने काढलेल्या होत्या. त्याच प्रकारच्या जाहिराती 2022 मध्ये सुद्धा पडणार आहेत. आताच तुम्ही पाहिलंय की 390 जागांची जाहिरात क्लास 1 अधिकारी पदांशी पडलेली आहे आणि आयोगाने जवळपास 5,500 जागांची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एमपीएससी भरती करणार आहे. त्यामुळे तुम्ही आताच या ठिकाणी प्रामाणिकपणे चांगली कंबर कसून या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने या गोष्टी मी सर्व सांगणार आहे. ओके, आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे एमपीएससी कोणी करायची. तुम्हाला मी चालू घडामोडीकडे येणारच आहे. शेवटचे तुम्हाला 20 मिनिटं तुम्हाला चालू घडामोडी संदर्भात गोष्टी सांगणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला मी की अभ्यास या ठिकाणी एमपीएससी कोणी करायची. सर एमपीएससी कोणी करायची? तुम्हाला माहिती की स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरता येतात. ह्या गोष्टी प्राथमिक माहिती तुम्हाला माहितीच असते सर्वांना. परंतु 12वी नंतर
12वी नंतर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करण्याचं प्रामुख्याने पुण्यामध्ये जे मुलं ऍडमिशन घेतात, फर्ग्युसन कॉलेज असेल किंवा पुण्यातले जे नामांकित कॉलेज असतात त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन 12वी नंतर या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करतात. बऱ्याच मुलांचा असा कल असतो की आपण इंजिनिअरिंगला न जाता किंवा टेक्निकल फील्डला न जाता या ठिकाणी आपण BA घेऊन या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करावी. परंतु माझं किंवा असं बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही तुमचा टेक्निकली बॅकग्राऊंड किंवा आपला बी ऑप्शन जो म्हणतो आपण, ते बी ऑप्शन तुम्ही चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकलची डिग्री जर एखादी घेतली, तुमचं बी कोणतं असेल, तुम्ही समजा सायन्स असेल, तुम्ही BSc करा, त्यानंतर MSc करा किंवा तुमचं BE करा, डिप्लोमा करा. ह्या बी ऑप्शन जो आहे आपल्या करिअरचा बी ऑप्शन, तो तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आहे स्पर्धा परीक्षा. आता स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही 12वी नंतर जर या ठिकाणी सुरुवात केली तर तुम्हाला 3 वर्ष या ठिकाणी मिळतात चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी. 3 वर्षामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे स्टडी करू. आता तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी IAS झालेले, कमी वयामध्ये IAS झालेले अन्सार शेख, त्यांनी सुद्धा या ठिकाणी 12वी नंतर प्रिपरेशन सुरू केलं होतं. प्रॉपर 3 वर्ष त्यांनी या ठिकाणी प्रिपरेशन करून पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ते या ठिकाणी IAS झालेले आहे. म्हणजे महाराष्ट्रातील कमी वयाचे IAS ते अन्सार शेख म्हणून तुम्हाला माहितीच आहे ते. त्यामुळे तुम्ही जर समजा 12वी असेल तुमचे किंवा ग्रॅज्युएशनला तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला असाल तर तुम्ही वेळ गेला नाही, आताच या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास करत असताना की स्वतःहून या ठिकाणी गोष्टी तुमच्या त्या लक्षात आल्या पाहिजेत की मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. किंवा तुमच्या घरचे सांगतात किंवा तुमचा फ्रेंड मधला कोणीतरी अधिकारी झालेला आहे किंवा इतर लोक तुम्हाला सांगतात की बाबा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर, असं तुम्ही अजिबात करू नका. तुम्हाला स्वतःहून सेल्फ मोटिवेट तुम्ही झालं पाहिजेत की मला आता या ठिकाणी मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मला या ठिकाणी जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. ओके. किंवा जीवनामध्ये या ठिकाणी आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रच असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारचं भांडवल लागत नाही, कसल्याही प्रकारचा तुम्हाला वशिला लागत नाहीये, कसल्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला सामान्य बुद्धिमान जरी असाल तुम्ही, 60-65% असेल किंवा कमी पर्सेंटेजचा विद्यार्थी जरी असला तरी स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो. त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, फक्त यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे बघा, की या ठिकाणी तुम्ही अंतर्मनाने या ठिकाणी प्रेरित झाला पाहिजे की मला या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करायची आहे, की मला या ठिकाणी PSI व्हायचे, मला DYSP व्हायचे, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचे किंवा मला DC व्हायचे. ओके. हे तुम्हाला स्वतःहून मनातून आलं पाहिजे, तरच तुम्ही या गोष्टी क्रॅक करू शकता. नाहीतर तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड झालात ना, मग या ठिकाणी इम्पॉसिबल आहे. तर स्पर्धा परीक्षा कोण पास होऊ शकतो? आता स्पर्धा परीक्षा कोण पास होऊ शकतो? तुम्हाला सांगितलंय की ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळतं. आता बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये पुण्यामध्ये येणारे बरेच नवीन विद्यार्थी असतात की त्यांचे 2 वर्ष MPSC काय आहे किंवा स्पर्धा परीक्षा काय आहे हे माहिती होण्यासाठी त्यांना 2 वर्ष लागतात. परंतु तुमचं सुदैव आहे की या ठिकाणी तुम्हाला किंवा कॉलेजचा जो स्टाफ आहे, डोंगरवार सर असतील, अतिशय असे चांगले लोक या ठिकाणी तुम्हाला मिळालेले आहेत. ते खरोखरच त्यांचा फायदा घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांचा 10-12 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सचा तुम्ही या ठिकाणी फायदा करून घ्या. कारण तुम्हाला माहितीये की तुमचे पुढचे 2 वर्ष 4 वर्ष जर वाचायचे असेल तर प्रॉपर गायडन्स ही महत्वाचा आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्या विषयाचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे की ते तुमचं. आता समजा बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांची क्वालिटी PSI होण्याची असते, परंतु तो पोलीस भरतीसाठी ट्राय करत असतात. जर तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्कात आलात, आपल्या चांगल्या मार्गदर्शकांशी संपर्कात आलात, तर ते तुम्हाला तुमचे नॉलेज बघून सांगत असतात, अरे तू पोलीस भरती करू नको, तू आता PSI ची तयारी कर, PSI ची जाहिरात पडलेली आहे, तू PSI ची तयारी कर. ओके. आता काही विद्यार्थी असे असतात की त्यांचं नॉलेज DYSP DC होण्यासारखं असतं, परंतु ते पोलीस भरती किंवा PSI ची तयारी करत असतात. तर त्यासाठी तुम्ही चांगल्या मार्गदर्शकासोबत तुम्ही राहणं अतिशय गरजेचं आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे. प्रॉपर. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी मटेरियल म्हणजे अभ्यास मटेरियल तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके. ह्या सर्व गोष्टी स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी महत्वाच्या असतात. आणि काय ना, तुम्हाला सांगतो स्पर्धा परीक्षेमध्ये 90-92% वाला पण विद्यार्थी नापास होऊ शकतो, 40-50% वाला पण विद्यार्थी या ठिकाणी DC DYSP झालेला आहे. त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांची शंका असते की सर माझं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनला टक्केवारी काही जास्त नाहीये. इंटरव्ह्यू मध्ये या गोष्टी मायनर करत नाही. ओके. तो प्लस पॉईंट आहे आपला, परंतु तुमचं नॉलेज
तुमचं डिव्होशन, ओके, तुमचा प्रामाणिकपणा, ह्या गोष्टी स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत सक्सेस होण्यासाठी, आणि तेच विद्यार्थी या ठिकाणी पास होऊ शकतात. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा करिअर हे ऑप्शन असू शकतो का? ऍब्सोल्युटली बरोबर आहे. आज स्पर्धा परीक्षा मध्ये स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला की बरेच जण असे म्हणतात, स्पर्धा परीक्षा ज्यांना माहित नाही ते म्हणतात की विद्यार्थी 5 लाख 7 लाख विद्यार्थी असतात, फॉर्म भरतात आणि जागा मात्र 500 आणि 1000 जागा असतात. तुमचं सिलेक्शन कधी होणार आहे? तर आपल्याला फक्त एक जागा हवी आहे, हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय की यामध्ये 10 विद्यार्थी जर फॉर्म भरलेले असतील तर सिरियसली अभ्यास करणारे फक्त 2 विद्यार्थी असतात. म्हणजे ज्यांना प्रॉपर ट्रॅकनं चाललेले विद्यार्थी, प्रॉपर अभ्यासानं चाललेले विद्यार्थी फक्त 2 विद्यार्थी असतात. म्हणजे 10 विद्यार्थ्यातून विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला तर फक्त 2 विद्यार्थी हे आपल्या कॉम्पिटिशनला असतात, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही असा विचार करायचा नाही की स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, अजिबात स्पर्धा नाही. जो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करेल, जो प्रॉपर मार्गदर्शनाखाली अभ्यास करेल, त्याला यश अतिशय महत्वाचं आहे. आणि स्पर्धा परीक्षेचा करिअर म्हणून हे ऑप्शन, मला तर वाटतं ह्याच्याशिवाय भारी ऑप्शन कोणताच नाही. तुम्हाला सुरुवातीला मग सांगितलं मी की बाबा ह्याच्यामध्ये वशिला चालत नाही, यामध्ये कसल्याही प्रकारचा पैसा चालत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये. यामध्ये फक्त स्वतःचं कष्ट, स्वतःचं नॉलेज आणि स्वतःचा अभ्यास, ह्या गोष्टी फक्त ह्याच्यातलं भांडवल आहे. त्यामुळे तुम्ही जे सामान्य घरचे विद्यार्थी आहेत त्यांना करिअरचा अतिशय चांगला ऑप्शन म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. आणि आता कुलकर्णी सरांनी सांगितलं मला की स्पर्धा परीक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. तुम्ही जर समजा हॉटेल जरी टाकलं तर तुमच्या शेजारी एक हॉटेलचं दुकान असतं, पुस्तकाचं दुकान टाकलं तर तुमच्या शेजारी पुस्तकाचं दुकान असतं. म्हणजे स्पर्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा असणं साहजिकच आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. ओके, आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की स्पर्धा परीक्षेमध्ये ऑप्शन तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य घरच्या मुलांसाठी, हुशार तळमळीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसारखा ऑप्शन कोणताच नाही. ओके, हे तुम्ही चांगलं लक्षात घ्या. त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण किती काळ घालवावा, स्पर्धा परीक्षेमध्ये किती काळ घालवावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, किंवा मी किती वर्ष स्पर्धा परीक्षा करू. आता काही जण 5 वर्ष स्पर्धा परीक्षा करतात, पूर्व परीक्षा कधीच पास होत नाही. काही जण 10 वर्ष करतात, ते पण पास झाले नसते. परंतु असे बरेच जण विद्यार्थी असतात की पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते पूर्व परीक्षा पास होतात. ओके, पहिल्या अटेम्प्ट मध्ये काय म्हणजे पहिल्या वर्षीच ते झालेले असतात. ह्या गोष्टी का होतात? ओके, तर त्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्हाला किती वर्ष स्पर्धा परीक्षा करायची, जर तुम्हाला सांगितलं की प्रॉपर गायडन्स असेल, तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही सिलेबस समजून घेणं, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास असेल, किंवा योग्य ट्रॅक, स्पर्धा परीक्षेचा तुम्हाला ट्रॅक समजून येणं गरजेचं आहे. ओके, तरच तुमचा या ठिकाणी पुढचा 2 वर्ष 4 वर्ष वाचणार आहे. त्या गोष्टी पण पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर स्पर्धा अभ्यासाची सुरुवात नेमकी कशाची करा, म्हणजे कशापासून करावी. ओके, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात ही कशापासून करावी. म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की आपण या ठिकाणी शालेय पुस्तकं असतील किंवा त्याला आपण स्टेट बोर्ड म्हणू. ओके, त्यानंतर एनसीईआरटी चे बुक्स असतील, तिथून सुरुवात करावी. काही जणांचं असं म्हणणं असते. ओके, बरोबर आहे ते. परंतु आता मला सांगा, इकॉनॉमिक्स हा विषय आपल्या शालेय लेवलला अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र हा विषय शालेय जीवनामध्ये अतिशय कमी प्रमाणात आहे. ओके, त्यानंतर करंट अफेअर्स हा विषय नसतो. आता सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असे शालेय लेवलचे पुस्तक आहेत. म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीईआरटीचा पण अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला जे प्रॉपर स्टँडर्ड मटेरियल आहे त्याचा पण अभ्यास करायचा आहे. ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करून तुम्हाला स्पर्धा परीक्षा या ठिकाणी पास व्हायचं आहे. ओके, आणि स्पर्धा परीक्षेचा दर्जा बघा, तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेचा दर्जा हा पदवीचा दर्जा आहे. म्हणजे पदवीच्या वर या ठिकाणी प्रश्न पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षा ओरिएंटेड या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, तेवढाच अभ्यास करून तुम्हाला पास व्हायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेची सुरुवात कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. फक्त लक्षात असू द्या की नेमकी स्पर्धा परीक्षेची सुरुवात कोणत्या पुस्तकातून करायची. त्यानंतर तुम्हाला मग सांगितलं की क्लास न लावता स्पर्धा परीक्षा होऊ शकते का? होऊ शकते. तुम्हाला सांगितलं की प्रॉपर गायडन्स, त्यानंतर सिलेबस तुमचा या ठिकाणी सिलेबसचा अभ्यास, तुम्ही PSI ST चा अभ्यास करताय तर तुम्हाला PSI ST चा सिलेबस असणं, सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे, मुख्य परीक्षा सिलेबस काय आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं राज्यसेवा करत असाल तुम्ही तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यूचा सिलेबस कशा स्वरूपाचा आहे. UPSC करत असाल तर त्याचा सिलेबस महत्वाचा आहे. त्याच नंतर दुसरा अतिशय महत्वाचा गुरु आहे, तो सिलेबस नंतर तो म्हणजे प्रश्नपत्रिका.
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा सुद्धा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आता पोलीस भरतीचा इथं विद्यार्थी असतील की पोलीस भरतीचं एक आपलं वन लायनरचं पुस्तक मी काढलेलं आहे नवीन, तर ते 2006 ते 2019 पर्यंतच्या पोलीस भरती ज्या झाल्या आहेत त्याच पोलीस भरतीचा प्रश्न मी वन लायनरच्या स्वरूपामध्ये केलेला आहे. तर अतिशय तुम्हाला सांगतो की 90 ते 95% प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेले आहेत. त्यामुळं तुमचा दुसरा गुरु म्हणजे सिलेबस एक पहिला गुरु, त्यानंतर दुसरा गुरु म्हणजे तुमच्या मागच्या प्रश्नपत्रिका. मागच्या प्रश्नपत्रिकाचा अवलोकन करून त्याचं अनालिसिस करून तुम्ही या ठिकाणी पुढे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव, त्याचं विश्लेषण महत्वाचे. त्यानंतर तुमचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग, परीक्षेचं तुमचं आगामी काळातलं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आता राज्यसेवा 2021 ची जाहिरात म्हणजे 2022 ला जी राज्यसेवा होणार आहे, त्या 2022च्या राज्यसेवेसाठी तुम्ही आतापासून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षा 2 जानेवारीची पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा, या सर्वांचं प्लॅनिंग तुमच्याकडे आताच असणं गरजेचं आहे. ओके, तर अशा रीतीने हे अभ्यासाचं नियोजन आहे. किंवा आता बऱ्याच वेळेस क्लासेस किंवा आपले मार्गदर्शक कशासाठी महत्वाचे असतात. बऱ्याच काय होतं की आपण अभ्यास करतो, सेल्फ स्टडी करतो, म्हणजे घरी असेल किंवा आपण सेल्फ स्टडी करतो की त्यावेळेस अभ्यास आपला प्रॉपर चाललेला आहे का, अभ्यासाची दिशा योग्य आहे का, आपण अभ्यास मटेरियल प्रॉपर करतो का, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शकाची गरज असते, क्लासेसची गरज असते. ओके, त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला महत्वाच्या मला वाटतात सुरुवातीला सांगणं. ओके, तर तुमचे काय प्रश्न असतील ते प्रश्न पण तुम्ही घ्या थोडे, जेणेकरून तुम्हाला काय अडचणी असतील मी टप्प्याटप्प्याने मी बाकीच्या विषयाकडे येणारच आहे. आता तुम्हाला चलत आता एक चालू घडामोडी संदर्भात आपण थोडं सर्वांना दिसतंय का हे? हा सर, दिसतोय. ओके, तर यामध्ये मी तुम्हाला थोडं स्पर्धा परीक्षे संदर्भात एक बेसिक एकेका विषयाचं थोडं सांगतो मी चलत, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी आपण विषय घेऊया चालू घडामोडी. चालू घडामोडी हा विषय प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा परीक्षेच्या प्रत्येक पातळीमध्ये अतिशय महत्वाचा आहे. चालू घडामोडीमध्ये आता राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, सर्व विषयामध्ये चालू घडामोडीचा संदर्भ तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. किंवा पोलीस भरती असेल, पोलीस भरतीला सुद्धा चालू घडामोडी महत्वाचा विषय आहे, ज्याला आपण जीके किंवा सामान्य ज्ञान म्हणतो. तर बघा, चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा विषय आहे. आज तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये एमपीएससीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये 15 ते 20 मार्काचे वेटेज चालू घडामोडीला असते. 15 ते 20 मार्काचे वेटेज या ठिकाणी चालू घडामोडीला आहे. तर चालू घडामोडीचे साधारणतः 3 विभागामध्ये या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे चालू घडामोडी, आता त्याला करंट अफेअर्स असे म्हणतो आपण. चालू घडामोडी म्हणजे काय की 3 महिने, 6 महिने किंवा वर्ष. ओके, 3 महिने, 6 महिने किंवा वर्ष या कालावधीमध्ये विचारले जाणारे प्रश्न, त्याला आपण करंट अफेअर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे दुसरा घटक म्हणजे सामान्य ज्ञान किंवा आपण जीके म्हणतो, जनरल नॉलेज. हा जनरल नॉलेजचा जो भाग आहे तो आपण शालेय लेवलला स्कॉलरशिप मध्ये शिकलेला असतो, ज्यामध्ये बघा आपल्या भारतातल्या पहिल्या घटना असतील, म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती, भारताचे पहिले पंतप्रधान असतील, किंवा भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे. ओके, ज्याला आपण जीके असं म्हणतो, किंवा जगातल्या प्रथम घटना. ओके, किंवा जगामध्ये किती खंड आहेत किंवा अशा स्वरूपाच्या ज्या परमनंट माहिती आहेत ना, त्याला आपण जीके असं म्हणतो, सामान्य ज्ञान. त्यानंतर विषयानुसार माहिती, सब्जेक्ट वाईज माहिती. आता यामध्ये बघा इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स मध्ये काय स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे, इकॉनॉमिक्स मध्ये असेल बँकिंग असेल, त्यानंतर बजेट असतील, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र. ओके, त्या संदर्भातल्या नवीन आकडेवारी
ओके, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला किंवा लोकसंख्या असेल, ह्या सर्व गोष्टी इकॉनॉमिक्स रिलेटेड चालू घडामोडीमध्ये येतात. त्यानंतर विषयानुसार माहितीमध्ये तुम्ही सायन्स. ओके, आता विज्ञानमध्ये खूप मोठा आवाक आहे चालू घडामोडीचा. ओके, आता सायन्स मध्ये काय आहे की आता त्या ठिकाणी तुमचं तंत्रज्ञान. आता बघा, मी पुढे तुम्हाला घेणारच आहे की सायन्स मध्ये पूर्वी सामान्य ज्ञान हा विषय होता, पण अलीकडच्या काळामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, बरोबर आहे, टेक्नॉलॉजीचा विषय त्यांनी आता ऍड केलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. ओके, तुम्ही बघा 8वी 9वी 10वीचे पुस्तकं 9वीचे पुस्तकं सुद्धा सायन्स आणि टेक्नॉलॉजी अशा विषयावर आहेत. त्यामुळे तुमचं स्पेस टेक्नॉलॉजी असेल, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर तुमचं स्पेस टेक्नॉलॉजी असेल, इन्व्हायरमेंट असेल. ओके, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सायन्स मध्ये विचारल्या जातात करंट रिलेटेड. मी पुढे घेणारच आहे ते तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला आहे पॉलिटिकल सायन्स. ओके, किंवा राज्यशास्त्र आपण ज्याला म्हणतो. ओके, राज्यशास्त्रामध्ये तुम्ही म्हणाल चालू घडामोडी काय तसं. आता राज्यशास्त्रामध्ये चालू घडामोडी, घटना दुरुस्ती असतील, महत्वाचे कलम असतील, राज्यशास्त्रासंदर्भातील अलीकडच्या काही घटना घडामोडी असतील, ह्या सर्व मी तुम्हाला पुढे आता घेतोयच मी. ओके, त्यानंतर तुमचं आता इतिहास, हिस्ट्रीमध्ये तुम्ही म्हणाल काय चालू घडामोडी आहे हिस्ट्रीमध्ये. आता बघा 2022, आता चौरी चौरा घटना जे आहे त्या 2022ला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. ओके, इथे ऐतिहासिक घटना आहे. ऐतिहासिक घटनेला, कोणत्या घटनेला 75 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष झालेले आहेत. अशा घटना परीक्षेमध्ये विचारल्या जातात, त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे चालू घडामोडी म्हणजे काय की 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्षभर, तर आपण करंट अफेअर्स म्हणतो. सामान्य ज्ञान म्हणजे काय की या ठिकाणी तुमचं परमनंट माहिती. ओके, जी की आपण स्कॉलरशिप लेवलला शिकलेलो. आणि विषयानुसार माहिती म्हणजे या ठिकाणी इकॉनॉमिक्स असेल, सायन्स, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इन्व्हायरमेंट, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या विषयानुसार येतात. चालू घडामोडी एकाच प्रश्नामध्ये हे 3 गोष्टी तुम्हाला दिसतात. आता तुम्हाला प्रश्न विचारला त्यांनी की भारताची अंतराळ संशोधन संस्था कोणती. समजा त्यांनी विचारलं की या ठिकाणी बघा चंद्रयान 2. ओके, असा प्रश्न विचारलाय की चंद्रयान 2 कधी लॉन्च झालेलं होतं. ओके, तर चंद्रयान 2 संदर्भात, चंद्रयान 2 लॉन्च कोणी केलं, इस्रोनं केलं. ओके, त्याचे प्रमुख, इस्रोचे सध्या प्रमुख कोण आहेत. ओके, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात त्या ठिकाणी. त्यानंतर बघा दुसरा या ठिकाणी आहे, हे झालं चालू घडामोडीचा प्राथमिक 3 टप्पे. त्यानंतर आहे विचारले जाणारे प्रश्न. आता चालू घडामोडीमध्ये बघा प्रादेशिक घटना घडामोडी, याला काय म्हणतो आपण की महाराष्ट्र लेवलच्या घटना घडामोडी. महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडामोडी घडतात, ओके, त्या घटना घडामोडी प्रादेशिक लेवलच्या असतात. त्यानंतर या ठिकाणी आहे राष्ट्रीय घडामोडी, म्हणजे राष्ट्रीय लेवलच्या, आपल्या देशाच्या लेवलला कोणत्या घटना घडामोडी घडतात, या 3 टप्प्यामध्ये विचार. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या घटना घडामोडी घडतात, हे सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात चालू घडामोडीच्या अनुषंगाने. आता पुढचं बघा चालू घडामोडीची व्याप्ती. आता चालू घडामोडीची व्याप्तीचा या ठिकाणी अभ्यास करत असताना, आता इथं वरच सांगितलंय मी तुम्हाला की चालू घडामोडी 3 भागामध्ये आहे. ओके, या ठिकाणी की प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी प्रश्न या ठिकाणी विचारले जातात 3. आता हे चालू घडामोडीची जी आवक आहे, व्याप्ती आहे, ती आपल्याला ह्या प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, ओके, ह्या 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. ओके, आता पुरस्कार किंवा नेमणुका, चर्चित व्यक्ती, चर्चित ठिकाणे, ओके, हे सर्वच किंवा संमेलन असतील. आता पुरस्कार जर तुम्ही म्हटलात की महाराष्ट्र लेवलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे, बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र लेवलचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, महाराष्ट्र लेवलचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे. आता बघा क्रीडा क्षेत्रातला तुम्ही जर विचारला तर शिवछत्रपती पुरस्कार. ओके, आपल्या महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला आहे. आपल्या देशाचा जर विचार केला तर या ठिकाणी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, आता त्याचं नवीन नाव हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पातळीवरचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. ओके, त्यामुळे बघा राष्ट्रीय
2021ला 2021ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातील ज्याला अनाथांची माय असे म्हणतो, सिंधुताई सपकाळ. आता सिंधुताई सपकाळ यांचं कार्य काय आहे, ओके, त्यांचं योगदान काय आहे, या संदर्भातले पण प्रश्न तुम्हाला परीक्षेला PSI ला कंबाईनला विचारले जातात. ओके, आपल्या चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये सर्व आपण ह्या सर्व या प्रकारे म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय या पातळीवर व्यवस्थित त्याचं सेपरेशन करून तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चालू घडामोडी दिलेला आहे. ओके, तर अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे. आता आंतरराष्ट्रीय मला सांगा तुम्ही की रणजित सिंग डिसले, ओके, रणजित सिंग डिसले हे हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे, राष्ट्रीय पातळीवरचा आहे का प्रादेशिक पातळीवरचा आहे? रणजित सिंग डिसले यांना आता नुकताच पुरस्कार मिळाला आहे, बरोबर आहे. तर यांना हा पुरस्कार मिळाला आहे, ते कोणत्या पातळीवरचा पुरस्कार आहे तो? कोणी सांगू शकेल? कमेंट्स मध्ये सांगितलं तरी चालेल. बघा, तर आता अशा वेळेस बघा, आता हा रणजित सिंग डिसले हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत, ओके, महाराष्ट्रातील आहेत. त्यांना जागतिक पातळीवरचे, ओके, जागतिक पातळीवरचा त्यांना या ठिकाणी वार्की फाउंडेशनचा त्यांचा ग्लोबल टीचर म्हणून त्यांना सन्मानित केलेला आहे. ओके, त्यांना पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मिळाला आहे. आणि दुसरी त्यांच्या संदर्भातली अतिशय अभिमानास्पद बाब आपल्या महाराष्ट्रातील असेल, राष्ट्रीय असेल किंवा देशाच्या असेल, की त्यांना जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागारपदी त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती रणजित सिंग डिसले यांची आंतरराष्ट्रीय संस्थेवर निवड झालेली आहे. ओके, हा प्रश्न नक्कीच आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे, जो आपल्या महाराष्ट्र रिलेटेड आहे. त्यामुळे जे प्रश्न आपल्या महाराष्ट्र रिलेटेड आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असतात ते प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास करत असताना ती गोष्ट आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे का, ती गोष्ट आपल्या देशासाठी महत्वाची आहे का, ह्या गोष्टी महत्वाचा विचार करून आपल्या या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की नेमणुका. आता नेमणुकामध्ये सुद्धा तुम्हाला तेच पाहायचं आहे, ओके, की नेमणुकामध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या नेमणुका असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेमणुका, राष्ट्रीय पातळीवरच्या. आता समजा तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र नेमणुकामध्ये सुद्धा या ठिकाणी असतं की आंतरराष्ट्रीय पातळीवर समजा संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव कोण आहेत. आता संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस हे कोणत्या देशाचे आहेत? ओके, ते पोर्तुगाल या देशाचे आहेत. कारण प्रश्न का विचारला जाऊ शकतो, कारण त्यांची आता फेरनिवड झालेली आहे. 2017ला त्यांची नियुक्ती झाली, आता 2021 मध्ये त्यांची फेरनिवड म्हणून या ठिकाणी झालेली आहे. ओके, फेरनिवड संयुक्त राष्ट्र संघाची त्यांची झालेली आहे. ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असतील किंवा आपल्या मुंबई पोलीस हाय कमिशनर जे आता CBI चे प्रमुख झालेले आहेत, ओके, त्यांचे सुद्धा त्या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. चर्चेत महत्वाचे ठिकाणे आता बघा, वुहान ज्या ठिकाणाहून कोरोना जगभरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आता पोलीस भरतीला प्रश्न विचारला त्यांनी की वुहान हे कोणत्या प्रांतामध्ये आहे. ओके, अशा स्वरूपाचा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे की साधारणतः चर्चेतले ठिकाणं परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जातात. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये तोक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यामधील एक पूर्ण गाव दरडी खाली गेलेलं होतं. कोणतं गाव तुम्हाला सांगता येईल का? दरडीमध्ये गेलं बघा. दोन वर्षापूर्वी पुण्यामधील सुद्धा एक गाव दरडी खाली गेलेलं होतं. ओके, माळीण हे गाव होतं, माळीण, पुणे जिल्ह्यातली. तर रायगड जिल्ह्यातलं कोणतं गाव आहे की त्या ठिकाणी दरडी खाली गेलेलं होतं? ओके, अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये बहुतांश वेळेस विचारले जातात. तळीये, ओके, तळीये हे गाव. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तळीये हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ओके, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला चर्चेत ठिकाण म्हणून विचारले जातात. त्यानंतर निधन. आता निधनामध्ये डेफिनेटली प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतो. मग आपल्या महाराष्ट्र ज्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन राष्ट्रीय पातळीवर, आपल्या राष्ट्रीय पातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल किंवा आपल्या महाराष्ट्राच्या लेवलला
अतिशय महत्वाचं समाजाभिमुख योगदान आहे, अशाच स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आता योगदानामध्ये मग कला क्षेत्रामधलं असेल, साहित्य क्षेत्रामधील योगदान असेल, क्रीडा क्षेत्रामधील योगदान असेल किंवा राजकीय क्षेत्रामधलं योगदान असेल, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा मिल्खा सिंग, ओके, मिल्खा सिंग यांचं योगदान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ओके, मिल्खा सिंग हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? किंवा अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला त्या निधन झालेल्या व्यक्ती संदर्भात प्रश्न विचारले जातात. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, आता 2021 ला साहित्य अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होणार होते. ओके, नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन जे आहे त्या ठिकाणी बघा जे जयंत नारळीकर त्याचे अध्यक्ष होणार होते, परंतु ते कोविडमुळे पोस्टपोन झालेलं आहे. ओके, आता नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. आता जयंत नारळीकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? त्यांचं योगदान हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ओके, तर ते खगोलशास्त्रज्ञ आहेत. ओके, खगोलशास्त्रासंदर्भात निसर्गातील जी गुपित आहेत, अवकाशातील गुपित आहेत, त्यांनी साहित्यामध्ये शब्दबद्ध केलेले आहे. त्यांचं खूप मोठं साहित्य आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी खगोलशास्त्र साहित्यामध्ये पुस्तकामध्ये उतरण्याचं काम केलेलं आहे. ओके, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर साहित्य संमेलन, नाट्य संमेलन असेल, ओके, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषद असतील, ओके, त्यामध्ये ब्रिक्स असेल, G7 असेल, G20 असेल, सार्क परिषद असतील, सार्क सदस्य किती आहेत, ब्रिक्स मध्ये सदस्य किती आहेत, हे अशा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षा तुम्हाला विचारले जातात. दिनविशेष, ओके, मराठी भाषा दिन कधी आहे, जागतिक महिला दिवस कधी आहे, जागतिक पर्यावरण दिवस कधी आहे, अशा स्वरूपाचे दिवस तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. गव्हर्नमेंटच्या योजना, हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ओके, या ठिकाणी बघा प्रधानमंत्री जनधन योजना असेल, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल. ओके, त्यानंतर आपल्या महाराष्ट्र लेवलच्या काही योजना आहेत. अलीकडच्या काळामध्ये समजा आता दिशा कायदा, ओके, दिशा कायदा काय आहे, तो कोणत्या राज्यामध्ये लागू केलेला आहे, किंवा शक्ती कायदा. ओके, शक्ती कायदा काय आहे, की महिलांवर जे अत्याचार वाढत आहेत त्या अत्याचाराला पायबंद करण्यासाठी किंवा कायद्यामध्ये कठोर कायदेशीर या ठिकाणी तरतूद शक्ती कायद्यामध्ये मार्फत आपल्या महाराष्ट्राने केलेले आहे. तर दिशा हा कायदा आंध्र प्रदेशचा आहे. ओके, अशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता क्रीडा क्षेत्रामध्ये येणाऱ्या तुम्हाला सांगतो 2 वर्ष, कमीत कमी 2 वर्ष या ठिकाणी बघा टोकियो ऑलिम्पिकवर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता टोकियो ऑलिम्पिक मध्ये समजा तुम्हाला टोकियो ऑलिम्पिक असेल किंवा पॅराऑलिम्पिक असेल, या दोन्ही ऑलिम्पिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आपल्या पुस्तकात चालू घडामोडीचं जे पुस्तक आहे हे या पुस्तकामध्ये आपण सविस्तर दिलेलं आहे. आता टोकियो ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे की आता ऑलिम्पिकचा विचार केला तुम्ही तर भारताने टोकियो ऑलिम्पिक मध्ये किती पदकं जिंकलेली आहेत? ओके, भारताने टोकियो ऑलिम्पिक मध्ये जे गोल्ड जिंकलेलं आहे ते कोणी जिंकलेलं आहे? ओके, नीरज चोप्रा यांनी भालाफेकीमध्ये जिंकलेला आहे. त्यांनी भाला हे किती मीटर लांब फेकलेला आहे? ओके, त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कोण आहे? ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी दुसरी महिला कोण आहे? ओके, तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये क्रीडा क्षेत्रासंदर्भात विचारले जातात. ऑलिम्पिक संदर्भात तुम्हाला ते ऑलिम्पिक चांगलं करायचं आहे. त्यानंतर IPL असेल, आता T20चा वर्ल्ड कप सुरू आहे. ओके, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आगामी परीक्षेमध्ये करायचं आहे. आपल्या पुस्तकामध्ये सविस्तर दिलेलं आहे ते. त्यानंतर अतिशय महत्वाच्या टॉपिक मध्ये बघा की विषयानुसार माहिती. ओके, आता विज्ञान तंत्रज्ञान तुम्हाला मी मग सांगितलं की पूर्वी कसं सामान्य ज्ञान असा सब्जेक्ट होता. सामान्य ज्ञान, आता सामान्य ज्ञानला तंत्रज्ञान हा विषय आलेला आहे. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञानामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अवकाश तंत्रज्ञान. ओके, ज्याला आपण स्पेस टेक्नॉलॉजी असं म्हणतो. ओके, आता अवकाश तंत्रज्ञानाची सुरुवात किंवा भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? ओके, भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक असे कोण असं म्हटले जाते? असा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला तुम्हाला विचारला जातो. ओके, अवकाश तंत्रज्ञानाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई, बरोबर आहे. मग भारतीय अवकाश संशोधनाची प्रमुख संस्था कोणती आहे? इस्रो. ओके, इस्रो. मग इस्रोची स्थापना कधी झालेली आहे? इस्रोला 50 वर्ष कधी झालेलं आहे? ओके, त्यानंतर अवकाश तंत्रज्ञानासंदर्भात मग तुम्हाला बघा त्या ठिकाणी इस्रोच्या स्थापनेपासून ते आता चंद्रयान 2 पर्यंत. ओके, चंद्रयान 2 पर्यंत. त्यानंतर चंद्रयान 2, चंद्रयान 1 असेल किंवा त्यानंतर जे आपल्या भारताने PSLV काय आहे, ASLV, GSLV हे सर्व सॅटेलाइट तुम्हाला अभ्यास करायचा आहे अवकाश तंत्रज्ञानामध्ये.
ओके, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे अणुतंत्रज्ञान. आता अणुतंत्रज्ञान सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे. अणुतंत्रज्ञानामध्ये तुम्ही बघा, आता भारतीय तंत्रज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा असे म्हटले जाते. आता होमी भाभा तर अणुतंत्रज्ञानासंदर्भातली माहिती महत्वाची संस्था कोणती आहे? अणुतंत्रज्ञानासंदर्भात महत्वाची संस्था म्हणजे भारत. ओके, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्याचे प्रमुख कोण आहेत? ओके, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तारापूर. भारताची अप्सरा, भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर आहे. ओके, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? या ठिकाणी भारताची जी पहिली अणुभट्टीला मदत अप्सराला कोणत्या देशाने केलेली होती? ओके, अणुतंत्रज्ञानासंदर्भात. किंवा भारतामध्ये सध्या देशामध्ये किती अणुप्रकल्प आहेत? अणुऊर्जा प्रकल्प किती आहेत भारतामध्ये? तारापूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये नियोजित जैतापूरचा प्रकल्प असेल किंवा असे विविध राज्यामधील जे अणुऊर्जा प्रकल्प ते सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. त्यानंतर आहे क्षेपणास्त्र. ओके, आता क्षेपणास्त्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर त्याला आपण काय म्हणतो? मिसाईल टेक्नॉलॉजी. आता मिसाईल मॅन असे कोणास म्हटले जाते? मिसाईल वुमन असे कोणास म्हटले जाते? मग त्यामध्ये बघा, अग्नी, पृथ्वी, आकाश, त्यानंतर आता त्यानंतर ब्रह्मोस. ओके, अशा स्वरूपाचे किंवा आता लढाऊ विमान जे आहे राफेल, या संदर्भातले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, त्यानंतर क्षेपणास्त्र. त्यानंतर अलीकडचे बघा, बायोटेक्नॉलॉजी किंवा जैव तंत्रज्ञान. आता जैव तंत्रज्ञानाचा जर तुम्ही विचार केला तर जैव तंत्रज्ञानामध्ये सर्वात आता बघा, अलीकडच्या काळामध्ये जैव तंत्रज्ञान खूप महत्वाचा विषय आहे. आता तुम्हाला मागच्या परीक्षेमध्ये विचारला प्रश्न त्यांनी की जैव तंत्रज्ञानामध्ये या ठिकाणी बघा की ऑर्गॅनिक ह्या शब्दाला खूप महत्व आलेलं आहे किंवा जैविक ज्याला म्हणतो, की भारतातलं पहिलं ऑर्गॅनिक स्टेट कोणतं आहे? ओके, सिक्कीम आहे. किंवा भारतातलं जैविक जे राज्य आहे, ओके, जैविक राज्य किंवा ऑर्गॅनिक स्टेट. किंवा अलीकडच्या काळामध्ये बघा, दुसरी हरित क्रांती ज्याला म्हणतो आपण, दुसरी हरित क्रांती सुद्धा ही ऑर्गॅनिक संदर्भातलीच आहे. पहिली हरित क्रांती ही आपल्या भारतामधलं अन्नधान्य वाढवणे किंवा भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करणे. परत दुसरी हरित क्रांती ही अन्नधान्यामधलं न्यूट्रिशनचं प्रमाण वाढवणे किंवा अन्नधान्य हे सकसता वाढवणे, अशा स्वरूपाची ही दुसरी हरित क्रांती. त्याला आपण जैव तंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. ओके, किंवा इन्व्हायरमेंट. आता पर्यावरणासंदर्भातले जे महत्वाचे करार आहेत, ओके, महत्वाच्या करारासंदर्भात किंवा पर्यावरणासाठी जे वायू आहेत, ते विघातक वायू कोणते आहेत? की पर्यावरणाचा अलीकडच्या काळामध्ये मोठा ह्रास होत आहे, की ओझोनचा लेअर कमी होत आहे. त्याचं प्रमुख कारण काय आहे? ओके, ओझोनचा लेअर कमी करण्यासाठी किंवा जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी या ठिकाणी कोणत्या परिषदा घेतल्या जातात? ओके, त्या सर्व परिषदा सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. पुस्तकामध्ये सर्व आपण या ठिकाणी डीप दिलेलं आहे. तुम्हाला फक्त ओरिएंटेशन चालू घडामोडी संदर्भातलं दिलेलं आहे की तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कोणत्या घटकाचं या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्राचे आर्थिक पाणी, भारताचे आर्थिक पाणी तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. त्यानंतर भूगोलामध्ये सुद्धा अशा बरीच घटना आहेत की त्या चालू घडामोडी संदर्भात असतात. राज्य व्यवस्था सांगितली तुम्हाला. आता राज्य व्यवस्थेचा तुम्ही जे विचार बघा, आर्टिकल 370, ओके, कलम 370 असेल, समान नागरिक कायद्याचं कलम असेल. ओके, ह्या सर्व गोष्टी किंवा अलीकडच्या काळामध्ये जे विधेयक आहेत, ओके, विधेयक सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. किंवा ईडब्ल्यूएसचं विधेयक असेल, मागासवर्गीय घटना दुरुस्ती, विविध घटना दुरुस्त्या, 100वी घटना दुरुस्ती कशा संदर्भातली आहे, 101, 102, 103, 104वी घटना दुरुस्ती कशा संदर्भातली आहे, हे प्रश्न तुम्हाला राज्यशास्त्र ओरिएंटेड विचारले जातात. ओके, तर अशा रीतीने हे प्रश्न तुम्हाला एक चालू घडामोडीचं ओरिएंटेड तुम्हाला देण्याचा प्रयत्न करा. कसं आहे, वेळ कमी असल्यामुळं आपल्याला जास्त गोष्टी या ठिकाणी घेणं लगेच शक्य नसतं. ओके, सांगण्यासारखं भरपूर आहे चालू घडामोडीमध्ये. ओके, थांबा एक मिनिट. ओके, तर अशा रीतीने फक्त चालू घडामोडीचं ओरिएंटेशन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आवाका खूप मोठा आहे चालू घडामोडीचा. ओके, त्यानंतर इतर विषयाचा पण आपल्याला आवाका खूप मोठा आहे. फक्त सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला सांगितलंय की प्रामाणिकपणे मेहनत आणि प्रॉपर गायडन्स या गोष्टी जर हे जर सूत्र तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही स्पर्धा परीक्षा सक्सेस अतिशय कमी काळामध्ये होऊ शकतात. फक्त एवढंच करा की दुसऱ्यांनी न सांगता ज्या वेळेस तुम्हाला स्वतःहून कळेल, स्वतःहून तुम्हाला वाटलं पाहिजे की आपल्याला सध्या अभ्यास करायचा आहे. ओके, आता मला स्वतः या ठिकाणी मला मोठं व्हायचं आहे, मला या ठिकाणी PSI व्हायचं, DYSP मला व्हायचं आहे. हे ज्या दिवशी तुमचं मन तुम्हाला स्वतः सांगेल
त्या दिवशी तुमची ही सक्सेस होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. ओके, तुम्ही घरचे सांगतात किंवा मित्र अभ्यास करतो, घरचे सांगतात 10 तास अभ्यास कर, 12 तास अभ्यास कर, म्हणून काही फायदा नाही. ओके, तुम्ही स्वतः मोटिवेट व्हा. सेल्फ मोटिवेट खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी किंवा आपण सामान्य परिस्थितीमधून मोठं होण्यासाठी स्पर्धा परीक्षा एमपीएससी खूप मोठा मार्ग आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 2022 हे वर्ष स्पर्धा परीक्षेच्या इतिहासातील गोल्डन वर्ष असणार आहे, किंवा सुवर्ण संधी असणार आहे. तुम्हाला मी सांगितलं की 2012 हे वर्ष, 2012 मध्ये बघा पीएसआय 2500 पीएसआय भरले फक्त 2012 मध्ये. म्हणजे 2000 पीएसआय हे आपल्या एमपीएससी तर्फे भरले आणि 500 पीएसआय हे डिपार्टमेंटल भरले. आणि 2012 मध्ये एसटीआयच्या 1100 जागा निघल्या होत्या. राज्यसेवेच्या 500 क्लासरूम भरले 2012 मध्ये. आणि 2012 नंतर 10 वर्षानंतर तब्बल एवढे मोठे संधी 2022 मध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगली कंबर कसून लागा, अभ्यास प्रॉपर करा. काही अडचण असेल आता या ठिकाणी बघा, तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी गायडन्स सुरू आहे, त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. तर एवढं मी या ठिकाणी आज सांगू शकतो. एवढंच लक्षात घ्या की जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी आपल्याला स्वतःलाच अभ्यास करावा लागेल, चांगल्या प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल, तरच या ठिकाणी तुम्ही सक्सेस होणार आहेत. गायडन्स करणारे तुम्हाला येत जातील, परंतु स्वतः मोटिवेट असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी डॉक्टर मिलिंद भारते सर, त्यानंतर समोर डॉक्टर विजय कुलकर्णी सर आणि विनोद डोंगरवार सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची, आपल्याला हितगुज करण्याची संधी दिली. वेळ कमी असल्यामुळे मला सर्व गोष्टी या ठिकाणी सांगणं शक्य झाले नाहीत. माझ्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या त्या पण मला राहून गेल्या, पण जेवढं सांगण्याचा होता तेवढं प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला पुढील काळासाठी शुभेच्छा देतो आणि 2022 मध्ये तुम्ही चांगल्यात चांगली पोस्ट घ्यावी ही या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि मला संधी दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. सर, चॅट बॉक्स मध्ये 1-2 प्रश्न दिसतात आहे. मराठे सर. हा सर. हा, चॅट बॉक्स मध्ये 1-2 प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे. कोणते प्रश्न आहेत? चेतनाचा एक प्रश्न आहे की आपण काय बनणे योग्य असेल, आपलं नॉलेज, स्वतःचं नॉलेज कशा प्रकारे ओळखू आणि कुठल्या क्षेत्राला जायचं याविषयी कन्फ्युजन आहे, तर त्याविषयी मार्गदर्शन करा असं ती बोलते आहे. हो, तुम्हाला सांगतो, एक मी आता उदाहरण आठवलं सर मला की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आपले भारताचे पहिले उपराष्ट्रपती, त्यांना आपण शिक्षक दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. त्यांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तर ते एका कॉलेजमध्ये प्रोफेसर पदासाठी गेलेले होते, इंटरव्ह्यूसाठी. प्रोफेसर पदासाठी गेलेले होते ते. तर त्या इंटरव्ह्यू त्यावेळेस दिला, त्यावेळेस त्यांनी पहिल्या इंटरव्ह्यूला त्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना की तुम्हाला या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून तुम्हाला नाही घेतलं किंवा सिलेक्शन नाही केलं तर तुम्ही काय कराल? त्यांनी एक उत्तर दिलं होतं की सर म्हणले, अपॉर्च्युनिटी, आपला देश एवढा मोठा आहे, आपल्या देशामध्ये खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी आहेत, कदाचित मी या देशाचा राष्ट्रपती उपराष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो, म्हणजे भारतातलं सर्वोच्च पद सुद्धा मी या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामुळं माझा एकच तुम्हाला विनंती आहे की आपलं नॉलेज तर महत्वाचं आहे. नॉलेज कधी येऊ शकतं? ज्यावेळेस तुम्ही मेहनत घेऊ शकाल. ओके, असं काहीच नाही. आता तुम्हाला सांगतो, बीए झालेले कितीतरी विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर, डीव्हीसी झालेत, आयएएस झालेत, आयपीएस झालेले. ओके, जे काही विद्यार्थी अभ्यास न करता सुद्धा किंवा नॉलेज कमी असल्यामुळे किंवा मेहनत न करता, म्हणजे डिग्री त्यांची चांगली असून सुद्धा मेहनत न केल्यामुळे ते पास झाले नाहीत. माझं सांगण्याचं एकच आहे की तुम्ही तुमचं बॅकग्राऊंडवर जाऊ नका. तुम्ही तुमचं गोल ठरवताना, तुम्ही समजा तुम्हाला पीएसआय व्हायचंय, ओके, पीएसआय व्हायचंय तर तुम्ही फिजिकल करू शकतात का? स्वतःला विचारा. ओके, तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकतात का? मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन मार्क घेऊ शकतो का? हे स्वतः विचार करा. आता बरेच जण असतात की चांगले मार्क असून सुद्धा ते पोलीस होतात. ओके, कमी मार्क असून सुद्धा पीएसआय या ठिकाणी होतात. फक्त माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही तुमचं गोल ठरवताना तुम्ही ती मेहनत करू शकतात का?
तुम्ही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही तेवढे कष्ट करू शकतात का? तेवढं तुम्हाला स्वतःला ते झिजवू शकतात का? तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला चेक करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. ओके, गोल ठरवताना. ओके, बाकीचे प्रश्न असेल तर आणखी विचारा. हा सर, एक परत प्रश्न घेऊ. हा, राज्यसेवा एक्झाम साठी सीए ची तयारी कशी करावी, कोणत्या घटकावर भर द्यावा, असं नंदू नावाच्या विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे. CSAT ची का सर? करंट अफेअर्सची का सर? या ठिकाणी CSAT असेल कदाचित. करंट अफेअर्स का? हा, करंट अफेअर्स. सीए म्हणजे करंट अफेअर्स असेल. हा, करंट अफेअर असू शकते. आता करंट अफेअर्स तुम्हाला सांगतो की प्रत्येकाला म्हणजे स्पर्धा परीक्षा आम्ही सांगतो, सर्वांना सांगत असतो की वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे. दररोज तुम्ही महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता, हे 2 वर्तमानपत्र तुम्ही वाचणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लोकसत्ता हे वर्तमानपत्र तुम्ही वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कमीत कमी 1 तास, जास्त वेळ नका घालू त्याला. दररोज तुम्ही 1 तास वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅगझिन्स, करंट अफेअर्स साठी जे मंथली मॅगझिन्स म्हणतात, पृथ्वी परिक्रमा हे अतिशय चांगलं मॅगझिन्स आहे, ते तुम्ही मंथली या ठिकाणी रेफर करा. वर्तमानपत्र 2 तुम्ही रेफर करा. तुम्हाला करंट अफेअर्स अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्ग देऊन जाईल. तुम्हाला काही अडचण नाहीये. धन्यवाद सर. आणखी काही प्रश्न नाही आहेत विद्यार्थ्यांचे. तर अतिशय सुंदर असे मार्गदर्शन, अभ्यासपूर्ण मार्गदर्शन भराटे सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आपल्यामध्ये लीव्ह झालेले आहेत. त्यांना विद्यापीठाच्या मीटिंगला जायचं असल्यामुळे ते लीव्ह झालेले आहेत मीटिंग मधनं. आपण यानंतर डायरेक्ट आभार प्रदर्शनाकडे वळूया. आभार प्रदर्शनासाठी मी गोपाल कुकडेला आमंत्रित करतोय. नमस्कार सर. हॅलो बोलो सर, आवाज येते? हो हो. हॅलो. हा, नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक एकदा आभार. आणि आज दिनांक 19 ऑक्टोबर 2021 ला चित्यान बेरार महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मला अधिकारी व्हायचं हे आभासी आपण चर्चासत्रांचं आयोजन केलंय. प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला चालू घडामोडी लेखक प्राध्यापक राजेश भराटे सर महाविद्यालयाचे, आणि त्या महत्वाच्या म्हणजे कार्यक्रमाला ज्यांनी आपल्याला परवानगी दिली महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य सर, जे उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र. आजच्या आभासी चर्चासत्रामध्ये भराटे सरांनी आपल्याला स्पर्धा परीक्षेबद्दल असलेले समज, गैरसमज, स्पर्धा ही स्वतःचीच करायची तर लोकांची न करता स्वतःची ऑप्शन पद्धती ज्या असतात त्याबद्दल जे गैरसमज असेल किंवा समज असेल त्याबद्दल आपल्याला माहिती केली. तयारी कशी करायची, कुठपासून करायची, म्हणजे 12 वर्गापासून करायची, ग्रॅज्युएशन पासून करायची की ग्रॅज्युएशनच्या नंतर कशी करायची, अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत, सिलेबस, इतर परीक्षांची तयारी करताना, आणि तुमचं टार्गेट, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांची चाळणी, म्हणजे हे सर्वात आपल्याला मार्गदर्शक कोण असेल आणि कुणाकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. चालू घडामोडीबद्दल त्यांचं गाळा अभ्यास आहे त्याबद्दल आपल्याला माहिती केली. विषयानुरूप अभ्यास कसं करायचा आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे. त्याबद्दल मी आपल्या विभागातर्फे, अर्थशास्त्र विभागातर्फे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आणि एकूणच महाविद्यालयातर्फे त्यांचं मनस्वी आभार मानतो. उपस्थित चर्चासत्राला असलेले प्राध्यापक, केंद्राचे समन्वयक डॉक्टर कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महाजन सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बाराते सर, प्राध्यापक वृंद डॉक्टर टिपटे सर, डॉक्टर रत्नपरकी मॅडम, तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी आणि एकूणच जे पण चर्चासत्राला उपस्थित विद्यार्थी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या आभासी चर्चासत्र इथं याला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद गोपाल. अशा प्रकारे आजचं हे आभासी चर्चासत्र या ठिकाणी समाप्त होतो आहे. धन्यवाद सर. राजेश भराटे सर, धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू.